अमरावती विभागातील शेकडो बांधकाम कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कामबंद आंदोलन पुकारलं। या विभागातल्या 5 जिल्ह्यांमधील कंत्राटदारांचे 2700 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारकडे थकले। त्यामुळे आंदोलन पुकारण्यात आलं। आंदोलनाच्या स्थळी कंत्राटदारांकडून भजन कीर्तन गायन देखील केलं जात आहे। बुलडाण्यामध्ये मातीचे भांडे आणि रांजण 25% महागलं। कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने या भांड्यांच्याही दरात वाढ झाली। सर्वसामान्यांना मात्र महागाईचा सामना यामुळे करावा लागतोय। नंदुरबार मधल्या मोलगियासह अक्कलकुव्यामध्ये 50 रुपयांच्या बनावट नोटा चलनात आल्या। त्यामुळे सर्वसामान्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे। अवैध धंद्यांच्या माध्यमातून या बनावट नोटा चलनात आणल्या अशी माहिती मिळते। पोलीस नेमकं यावर काय कारवाई करतात हे बघणं देखील अगदी महत्त्वाचं असणार आहे। अमरावतीमध्ये शेकडो सार्वजनिक बांधकाम कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन केलं। अमरावतीच्या 5 जिल्ह्यातील कंत्राटदारांचे 2700 कोटी रुपये थकले। त्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं अशी माहिती सध्या तरी मिळते आहे। एकंदरीत आंदोलनाच्या स्थळी कंत्राटदारांनी भजन कीर्तन गात आंदोलन केले। संभाजीनगर जिल्हा परिषदेने शासन आपल्या मोबाईलवर ही संकल्पना राबवली आहे। अशी संकल्पना राबवणारा छत्रपती संभाजीनगर हा राज्यातला पहिलाच जिल्हा आहे। नागरिकांना घरूनच मोबाईलवर लिंक ओपन करून आपली कामं प्रशासनाला आता सांगता येणार आहेत। कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांच्या बसवरती परिवहन अधिकाऱ्यांनी आता कारवाई केली। पार्किंगमध्ये लावलेल्या गाडीवर आरटीओ अधिकाऱ्यानं कारवाई केल्यानं भाविकांना कुंभमेळ्याला जाता आलेलं नाही। या घटनेचा निषेध म्हणून अजित पवार गटाने आरटीओ कार्यालयाला टाळं ठोकलं आणि निषेध आंदोलन सुद्धा या दरम्यान केलेलं आहे। शहादा डोंगरगाव रोडवरती भीषण अपघात घडला। या अपघाताचे गांभीर्य घेत प्रशासनानं डोंगरगाव रस्त्यावर गतिरोधक बसवण्याचं काम हाती घेतलं। गतिरोधक बसवल्यानं नागरिकांमध्ये समाधान आहे। मात्र मायलेकाचा बळी गेलाय। त्यामुळे प्रशासनाला त्यानंतरच जाग आली आहे का हा प्रश्न देखील सध्या गावकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे।